गोकुळ निवडणुकीसाठी कोल्हापूरमध्ये महासैनिक दरबार या ठिकाणी राष्ट्रवादी गटाचे आज ठराव गोळा करण्यात येत आहेत। हसन मुश्रीफ यांनी सांगितलं होतं की मी एकत्रितपणे ठराव जमा करून घेणार आहे, मी स्वतः उपस्थित राहून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे आणि हे ठराव आज गोळा करण्यात येत आहेत महासैनिक दरबार येथे। आणि याच ठिकाणी राष्ट्रवादीचे ठराव गोळा करत असताना बाहेर विरोधी पक्षाची जी बॅनरबाजी आहे ती सगळ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचं लक्ष केंद्रित करत आहे। त्या बॅनरवरती गोकुळ टिकवूया अशा आशयाचे हे बॅनर लावण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर गेल्या 5 वर्षांमध्ये जी म्हशीच्या दुधामध्ये फक्त 14 रुपये दरवाढ झालेली आहे आणि जी गाईच्या दुधामध्ये 10 रुपयाची दरवाढ झालेली आहे, हे सुद्धा मुद्दे या बॅनरवरती ठळकपणे दाखवण्यात आलेले आहेत। त्यामुळे जितके राष्ट्रवादीचे ठराव जमा करण्यासाठी दूध उत्पादक शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सगळ्या शेतकऱ्यांचं संपूर्ण लक्ष जे आहे संपूर्ण लक्ष ते या बॅनरवरती लागलेलं आहे। नेमका या बॅनरचा आशय शेतकरी वाचून त्यांचं सगळं लक्ष इकडे खिळून राहिलेलं आहे आणि त्यामुळे आता हे जे ठराव आहेत नेमके हे ठराव कितपत जमा होणार आहेत, किती ठराव जमा होणार आहेत आणि त्याचबरोबर समन्वयक अधिकारी कृष्णा ठाकरे यांच्यापर्यंत ते किती ठराव जाणार आहेत हे सगळं बघणं महत्त्वाचं आहे। पाहूयात आजच्या संपूर्ण दिवसामध्ये या घडामोडी काय होणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट रवींद्र बागल सोबत सह्याद्री देसाई, केके न्यूज, कोल्हापूर। स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा। गोकुळ आईस्क्रीम